महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील अंतर्गत अस्वस्थता आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेत जे काही घडत आहे होतं, त्याची पहिली मोठी सार्वजनिक कबुली म्हणजे आजचा हा प्रकार. मनसेचे माजी नगरसेवक आणि पक्षातील एक मोठं नाव असलेले संतोष धुरी यांनी आज थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि जाताना त्यांनी मनसे आणि उद्धव ठाकरे गटांच्या युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा केवळ पक्षांतराचा प्रकार नाही, तर मनसेच्या अंतर्गत राजकारणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा घटनाक्रम आहे. संतोष धुरी यांनी जे आरोप केले आहेत ते गंभीर आहेत. त्यांनी थेट म्हटलं आहे की आमचा पक्ष म्हणजे आमची मनसे ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे सरेंडर करण्यात आली. वरवर पाहता मनसेला मुंबईत 52 जागा सोडल्याचं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात या 52 पैकी फक्त 7 किंवा 8 जागा निवडून येतील की नाही याचीही खात्री नाही. मजेत आकड्यांचा खेळ गेला गेला, पण जमिनीवरची वस्तुस्थिती वेगळी आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. युतीच्या चर्चेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला 2 जागा दिल्या जातील, असं ठरलेलं होतं. असा दावा संतोष धुरी यांनी केला. पण प्रत्यक्षात एका जागेवरच बोलणी करण्यात आली. विशेषतः माहीम, दादर, वरळी, शिवंडी, भाटूप यासारख्या मराठी माणसांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेचे 2 जागेंची मागणी केली होती. मात्र तेथेही एका जागेवरही समाधान मानायला लावलं गेलं. ज्या जागा उद्धव ठाकरे गटाला हव्या होत्या, त्या त्यांनी स्वतःकडे ठेवल्या आणि ज्या जागांवर त्यांच्याकडे उमेदवार नव्हते किंवा जिथे विद्यमान नगरसेवकांची प्रतिमा खराब झाली होती, त्या जागा मनसेला देण्यात आल्या. असा गंभीर आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. या सगळ्या प्रक्रियेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी चर्चेतून दूर ठेवण्यात आला, असा दावा संतोष धुरी यांनी केला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही मनसेचे मजबूत किल्ले मानले जाते. पण हे दोघेही दिसता कामा नयेत, असा आदेश वांद्र्याच्या बंगल्यावरून आल्याचं थेट आरोप त्यांनी केला आहे. म्हणजेच मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आलं, अशी भावना आता उघडपणे व्यक्त होते. संतोष धुरी म्हणतात की चर्चेत नेमकं घोडं कुठे अडलं होतं, हे त्यांनी आपल्याला नेत्यांना विचारलं. त्यावेळी 194 वार्ड, 192, 190 अशा आकड्यांची चर्चा झाली. शेवटी ते 194 वार्ड मिळणार नव्हता, म्हणून 192 मिळाला. पण तेथे आधी 2 वेळा निवडून आलेल्या नगरसेवकांकडून तो वार्ड काढून घेतला गेला, ज्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. मी नेता नाही, त्यामुळे चर्चेत नव्हतो, पण हे सगळं पाहून अस्वस्थच झालो, असं संतोष धुरी सांगतात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सरदेसाई साहेबांना थेट सांगितलं, की "काय करायचं ते करा, मला मोकळं करा." म्हणजेच पक्षात राहून काम करण्याची संधीच उरली नाही, असं त्यांचा थेट आरोप आहे. तरीही शेवटी ते म्हणतात, की "साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं, पण त्याच वेळी साहेबांनी 2 किल्ले सरेंडर केले." असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मनसेच्या स्थापनेपासून आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत होतो. पण ज्यांच्यामुळे पक्ष फुटला त्यांनाच पुन्हा सोबत घेतलं गेलं. हा देखील मोठा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. यामुळे मनसेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे. या सगळ्या घडामोडी नंतर संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. पक्षांतरानंतर लगेचच संदीप देशपांडे भाजपमध्ये येणार का या चर्चा रंगली होती. यावर बोलताना संतोष धुरी म्हणाले, "मी संदीप देशपांडेंना सांगितलं होतं, आता राहण्यात काही अर्थ नाही. मात्र संदीप देशपांडे यांनी तू तुझं विचार कर, मी आता येत नाही," असं उत्तर दिलं. तरीही संदीप देशपांडेंचं मन मोठं आहे, असं कौतुक करत त्यांनी त्यांच्याशी असलेली मैत्री अधोरेखित केली. एकूण पाहिलं तर हा प्रकार मनसेसाठी धोक्याची घंटा आहे. ठाकरे बंधूंची युतीमुळे मनसेला राजकीय फायदा होतोय काय, की नुकसान? हा प्रश्न आता पक्षांतर्गतचा विचारला जाऊ लागला आहे. संतोष धुरी यांचा भाजप प्रवेश म्हणजे केवळ एक नेता गेला एवढाच मुद्दा नाही, तर मनसेमधील असंतोष, नेतृत्वावरील प्रश्न आणि युतीच्या राजकारणातील तडजोडी याचं जिवंत उदाहरण. आता येत्या काळात आणखी नेते अशीच भूमिका घेतात का? मनसेतील खतखत किती खोल आहे आणि ठाकरे बंधूंची युती टिकून राहते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की, संतोष धुरी यांनी केलेल्या आरोपांमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल आणि खरंच
उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरेंना निवडणुकीमध्ये फटका बसेल का? हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.